नमस्कार, मी आकाश जाधव. इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट अर्थात IARIची एक पुन्हा एकदा नवीन ॲडव्हर्टिजमेंट आलेली आहे. ह्याच्या आधी त्यांनी जी ॲडव्हर्टिजमेंट होती ती 641 जागांसाठीची होती आणि ती 10वी पासवर होती. सध्या जी ॲडव्हर्टिजमेंट आहे ही ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी आहे. उगाच IARI किंवा ICAI मधलं ॲग्रिकल्चर बघून तुम्हाला असं वाटावं की ही ॲडव्हर्टिजमेंट ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटसाठी आहे, पण तसं काही नाही आहे. ही वाली जी ॲडव्हर्टिजमेंट आहे असिस्टंट पोस्टसाठी, ही ॲडव्हर्टिजमेंट एनी ग्रॅज्युएटसाठी आहे. तर पहिल्यांदा आपल्याला त्या ॲडव्हर्टिजमेंटबद्दल जाणून घ्यायचं आहे. आधीची जी त्यांची रिक्रुटमेंट प्रोसेस होती त्याच्याबद्दलची त्यांनी एक्झाम जी आहेत टेक्निशियनची घेतली होती आणि टिपिकली TCS कडेच ती एक्झाम असल्यामुळे ती एकदम व्यवस्थित पद्धतीने पार पडली. त्यांचीच ही दुसरी रिक्रुटमेंट जी आहे याच्याबद्दलचं भाकीत आपण आपलं जे मंथली सेशन आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी केलं होतं. तर ही नवीन ॲडव्हर्टिजमेंट आहेत. आपण 2 टप्प्यामध्ये ॲडव्हर्टिजमेंट बघूयात. पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला टिपिकली मी ॲडव्हर्टिजमेंट वाचून दाखवतो, त्याचे महत्त्वाचे मुद्दे आपण डिस्कस करूयात. दुसऱ्या पार्टमध्ये आपल्याला अभ्यास, स्टडी, तुमचे इतर प्रॉब्लेम्स जे ते ह्या ॲडव्हर्टिजमेंट संबंधित आपण तो वाला पार्ट दुसऱ्या पार्टमध्ये ते पाहणार आहे. ते सगळं स्टार्ट करत असताना पहिल्यांदा आपण आपली टिपिकली ह्या सुद्धा एक्झामसाठी लागणारी किंवा कोणत्याही आता सध्या जेवढ्या ॲडव्हर्टिजमेंट आलेल्या आहेत, MSc बँक आहे, IARI आहे किंवा अपकमिंग SBI क्लरिकलची ॲडव्हर्टिजमेंट आहे, ह्या सगळ्यांसाठी टिपिकली बँक आणि इन्शुरन्स एक्झामच्या हिशोबानं आपली जी बॅच आहे बँकिंग स्टार 2.0 ही सोमवार 9 मेपासून स्टार्ट होती. टिपिकली प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू ह्या सगळ्यांसाठी मिळून आपली ही बॅच असते. आपण एकदम बेसिकपासून स्टार्ट करून ते मेन्स लेवलपर्यंतचा पार्ट ह्या टिपिकली 4 महिन्यामध्ये लाईव्ह आणि 1 वर्षापर्यंत विद्यार्थ्यांना तो रेकॉर्डेडमध्ये नंतर ॲक्सेस करता येतो. त्यासोबत आपली SSCची MTSची जी बॅच आहे ती ऑलरेडी चालू आहे. ती 18 एप्रिलपासून चालू आहे आणि ह्या ॲडबद्दल किंवा ह्या एक्झामच्या निकालाबद्दल मी खूप जास्त होपफुल आहे. त्या पाठीमागचं कारण MTSच्या सोबत त्यांनी रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे हवालदार सुद्धा त्यामध्ये ॲड केलेले आहेत. त्यामुळे चांगला निकाल आपला महाराष्ट्राचा ह्या एक्झाममधून येऊ शकतो. तर ती एक आपली ऑलरेडी प्रथमच्या ॲपवर चालू आहे. जे जुने नवीन विद्यार्थी आहेत त्यांना प्रीपासून एकदम छोट्यातल्या छोट्या ॲडिशन सबट्रॅक्शनपासून ते टिपिकली SBI POच्या मेन्सपर्यंत सगळ्या विद्यार्थ्यांना केटर करणारी आपली कंप्लीट क्वांट बॅच जी आहे ती सुद्धा प्रथम ॲपवर 1 महिना, 3 महिने, 6 महिने आणि 12 महिने या अशा सबस्क्रिप्शनच्या मोडमध्ये विद्यार्थ्यांना अवेलेबल आहे. आपण ॲडव्हर्टिजमेंटवर आता येऊयात. बघा की पहिल्यांदा ॲडव्हर्टिजमेंटचे कोणकोणते मुद्दे आपल्याला याच्यामध्ये पाहायचे आहेत. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा IARI काय आहे, तर ती त्या इन्स्टिट्यूटला जुनं नाव बिहारमधलं पुसा ठिकाण होतं. तर ते नाव होतं. स्वातंत्र्यानंतर त्याचं शिफ्ट केलं दिल्लीमध्ये तिला आणि आता ती जेवढ्या काही ॲग्रिकल्चरचे इन्स्टिट्यूट आहेत त्या सगळ्यांसाठी एक असं समजा की रिक्रुटमेंट रिलेटेड कामसुद्धा त्यांच्याकडे आहे आणि भारताचं जे ग्रीन रेव्होल्युशन होतं त्याच्यासाठी एक महत्त्वाची भूमिका ह्या IARIनं बजावली होती आणि ती सध्याला फायनान्स आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बाय त्या इन्स्टिट्यूटला ICAR कडूनच साधारणतः फायनान्ससुद्धा होतं आणि त्याचं ॲडमिनिस्ट्रेशनसुद्धा त्या इन्स्टिट्यूटचं त्यांच्याकडून चालतं. IARIच्या अंडर जेवढे काही रिक्रुटमेंटचे तुम्ही ॲड जर पाहिले असेल आणि ती खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे, तर त्याच्यामध्ये त्याचं लिंक अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की वेगळे ऑफिसेस जे आहेत त्या ॲग्रिकल्चरचे कुठे कुठे आहेत आणि कुठे कुठे किती जागा आहेत त्याच्याबद्दलचा डेटा हा तो दिलेला आहे. आपण ॲडव्हर्टिजमेंटचे PDF वर येऊयात. ॲडव्हर्टिजमेंटची PDF ही आहे. यामध्ये ह्या ज्या पोस्ट आहेत बघा, पहिल्यांदा जी टेक्निशियन होती आधीची पोस्ट आलेली ती 7व्या कमिशननुसार 7व्या CPC नुसार लेवल 3ची होती, जिचा ग्रॉस पगार 40,000च्या आसपास जायचा त्यावाल्या ॲडव्हर्टिजमेंटमध्ये 10वी पास. पण ही लेवल 3 नाही, ही लेवल 6 आणि लेवल 7च्या पोस्ट आहेत. ज्याच्यामधल्या इतर जेवढे काही ऑफिसेस आहेत ICARचे इतर ऑफिसेससाठी लेवल 6 आहे आणि जे हेडक्वार्टरमध्ये त्यांच्यासाठी लेवल 7. ह्या पद्धतीनं पगारी तुम्ही चेक करू शकता. लेवल 6 CPC आणि लेवल 7 ही 7 CPCनुसार टाकलं तुम्हाला 50-60च्या वरती त्यांचा पगार जो आहे तो असिस्टंटचा 50च्या वरती तो पगार तुम्हाला दिसेलच. त्याच्या महत्त्वाच्या ज्या डेट्स आहेत, ॲप्लिकेशन प्रोसेस चालू झाली आहे 7 मेपासून. ॲप्लिकेशनची लास्ट डेट आहे 1 जून. त्याच्यानंतर जर तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये काही करेक्शन करायचे असतील तर तुम्हाला 5 जूनपासून ते 7 जूनपर्यंत ते करेक्शन जे ते करता येते. त्यामुळं फॉर्म भरतानाच व्यवस्थित काळजीपूर्वक फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्ह जी एक्झाम आहे ती लास्ट वीक ऑफ जूनमध्ये होणार टेंटेटिव्हली. त्याच्याबद्दलचे जर काही डेट्सबद्दल अपडेट माझ्याकडे असतील तर मी तुम्हाला पाठवतो. पण तुम्ही बेसिकली ह्याच डेटला पकडून चालायचं आहे. जो काही शेवटचा आठवडा किंवा सॅटर्डे संडेवर असेल त्या हिशोबाने पकडून चालायचं आहे. ही एक्झाम 3 टप्प्यामध्ये होणार आहे. असिस्टंटची असल्यामुळे इंटरव्ह्यू नसेल. प्री प्लस मेन्स प्लस इंटरव्ह्यू, प्री प्लस मेन्स प्लस स्किल टेस्ट अशा पद्धतीने चालेल. प्री जी आहे ती जूनच्या एंडिंगला होईल. मेन्स आणि स्किल टेस्टबद्दल ते तुम्हाला त्याच्याबद्दल नंतर सांगतील.
वेकन्सीज ज्या आहेत त्या जर तुम्ही बघितल्या, ICARच्या हेडक्वार्टरला 71 वेकन्सीज आहेत आणि इतर इन्स्टिट्यूशनमध्ये 391 आहेत. असं एकूण मिळून जर तुम्ही बघितलं तर 462 जागा या टोटल आहेत. आणि ऑलमोस्ट जेवढे काही तुम्ही जर बघितलं त्यामध्ये फिजिकली चॅलेंज विद्यार्थी आहेत, त्यांना बऱ्यापैकी जेवढे काही आजार त्याच्यामध्ये येतात त्या सगळ्यांना लागू आहेत त्या पोस्ट, याच्या पद्धतीने दिलेलं आहे. इसेन्शियल क्वालिफिकेशनमध्ये कसल्याही ॲग्रिकल्चर असण्याची आवश्यकता नाही आहे. एनी ग्रॅज्युएट विल डू. तुमचं BA BSc BCom किंवा मुक्त विद्यापीठातून जरी झालं असेल ओपनमधून, ते सुद्धा यासाठी चालू जाईल. पर्सेंटेजची कसलीही अट याच्यामध्ये नाही आहे. त्याच्यानंतर एक्झामचे जे सेंटर्स आहेत तर एक्झामचे सेंटर बाकी भरपूर आहेत. प्रीचे एक्झाम सेंटर जे आहेत ते पुढे त्यांनी दिलेले आहेत, ते मी नंतर वाचून दाखवतो. मेन्सचे एक्झाम सेंटर कमी आहेत, तर प्रीचे एक्झाम सेंटर जास्त आहेत, ते शेवटपर्यंत ऐका. मेन्समध्ये एक्झाम सेंटरमध्ये त्यांना दिल्ली आहे, नोएडा आहे, कलकत्ता आहे, गुवाहाटी, पटना, लखनौ, हैदराबाद, बेंगलोर आणि महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई हे एक्झाम सेंटर असणार आहेत. हे मेन्सचे म्हणतोय मी. प्रीचे एक्झाम सेंटर खाली दिले ते नंतर सांगतो. एज लिमिट जी आहे ती बघा, कमीत कमी एज लिमिट 20 ते 30 अशा पद्धतीने दिलेली आहे. असिस्टंटची पोस्ट असून एज लिमिट 30 दिली आहे, म्हणजे मोठी संधी ज्यांचं वय 28च्या पुढे गेलेले आहेत. 28च्या पुढे गेल्याच्या नंतर बँकिंग आणि इन्शुरन्सच्या ज्या एक्झाम्स आहेत त्या देता येत नाहीत क्लरिकलच्या पोस्टसाठी, किंवा SSC मध्ये CHSL आणि MTSची एक्झाम देता येत नाही, त्यांची लिमिट 25 किंवा 27 असल्यामुळं. तर त्यामुळं इथं असिस्टंटची पोस्ट आहे आणि एज लिमिट 30 असल्यामुळं असे विद्यार्थी ज्यांचं वय 28च्या पुढे आता गेलेलं आहे अशांना एक चांगली संधी ह्या ॲडव्हर्टिजमेंटच्या निमित्तानं आहे, कारण की असिस्टंट असूनही एज लिमिट 30 पर्यंत आहे. OBC 3 वर्ष एक्स्ट्रा 33 आणि SC ST 5 वर्ष एक्स्ट्रा 35 पर्यंत एज लिमिट त्यापर्यंत दिलेली आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचा पार्ट याच्यामध्ये बघा, स्क्राईबसाठी त्यांनी दिलेलं आहे की फॉर्म भरत असताना जो रायटर तुम्हाला लागेल त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. जर तुमची अशी इच्छा असेल की आम्ही एक्झाम कंडक्टिंग एजन्सीने रायटर प्रोव्हाइड करावा तर तसा फॉर्ममध्ये नमूद करा, किंवा जर तुम्ही स्वतःहून सोबत घेऊन येणार असाल तसंही फॉर्ममध्ये तुम्हाला नमूद करावं लागेल. फक्त तुम्ही जर स्वतःहून त्याला घेऊन जातायत तर त्याचं जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे हे तुमच्यापेक्षा 1 स्टेप बिलो पाहिजे. म्हणजे तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल कॅन्डिडेटचं तर स्क्राईबचं कमीत कमी ग्रॅज्युएशन पाहिजे. तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर स्क्राईबचं ग्रॅज्युएशनच्या खाली 12वी झालेला पण चालतो किंवा ग्रॅज्युएशन सुरू आहे असा सुद्धा विद्यार्थी स्क्राईब म्हणून चालतो. या हिशोबानं त्याचा सुद्धा नियम त्यांनी दिलेला आहे. त्याच्यानंतर जो कोणी तुम्ही स्क्राईब म्हणून येत आहे त्यानं स्वतः परीक्षेचा फॉर्म भरलेला नसावा. ॲप्लिकेशनची जी फीस आहे ती अनरिझर्व्ड जनरल कॅटेगरी, OBC आणि EWS साठी 1200 आहे. त्यानंतर कोणत्याही कॅटेगरीच्या विमेन, SC ST आणि PWD कॅन्डिडेटला एक्झामची फीस 500 रुपये ह्या पद्धतीने दिलेली आहे. कोणत्याही कॅटेगरीतल्या महिलांसाठी, जनरलमधली जरी मुलगी असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा 500 रुपयेच आहे. ठीक. अजून एक्झामचा प्लॅन आणि सिलेबस त्याच्याबद्दल त्यांनी दिलेलं. मोड ऑफ सिलेक्शन प्रीपासून मेन्सपर्यंत जाताना 10 पट विद्यार्थी घेतील ते, आणि मेन्सपासून पुढे स्किल टेस्ट आणि फायनल सिलेक्शन. पण फायनल सिलेक्शन हे फक्त आणि फक्त मेन्सच्या मार्कांवर होणार आहे. फायनल सिलेक्शन फक्त मेन्सवर होईल. ज्यासाठी मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स त्यांनी दिलेले आहेत 30%, 25%, 20%. याला काही अर्थ नाही आहे, कारण की तुम्हाला जास्तीत जास्त मार्क जे आहेत ते घ्यावं लागणार. हे एवढे मार्क तर पडून जातात कसं आहे. त्याच्यानंतर जी कोणती तुमची मेरिट लिस्ट येणार आहे ती मेन्समध्ये पेपर 1 आणि पेपर 2, पेपर 1 ऑब्जेक्टिव्ह आणि पेपर 2 डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे. त्या बेसिसवर फायनल मेरिट लिस्ट होईल. प्री क्वालिफाईंग असेल, स्किल टेस्ट क्वालिफाईंग असेल, तुमचं फायनल सिलेक्शन हे फक्त आणि फक्त मेन्स एक्झामच्या बेसिसवर होणार आहे. ॲप्लिकेशनची प्रोसेस दिलेली आहे टिपिकली, कारण की तुम्ही सुद्धा बऱ्यापैकी ॲप्लिकेशन केलेले असतील त्यामुळे तुम्हाला त्याबद्दल आयडिया असेल. नसेल तर एकदा वाचून घ्या, कारण की सगळ्या एक्झाम TCSकडे असल्यामुळे बऱ्यापैकी ॲप्लिकेशन प्रोसेस ही सेमच असते. त्यानंतर खालीलपैकी त्यांचं म्हणणं आहे की जर तुम्ही सध्या फॉर्म भरतायत तर कोणकोणते डॉक्युमेंट सोबत घेऊन बसा जेणेकरून तुम्हाला एका जमामध्ये फॉर्म भरता येईल. अशा हिशोबाने यादीसुद्धा त्यांनी अवेलेबल करून दिलेली आहे. फोटो, सिग्नेचर व्यवस्थित किंवा ब्लॅक पेन, ब्ल्यू पेन ह्या सगळ्या गोष्टी जशा फॉर्ममध्ये दिल्या आहेत त्या पद्धतीने व्यवस्थित तुम्हाला काळजीपूर्वक पाळायच्या आहेत. त्यानंतर त्यांनी दिलं आहे की आम्ही ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होईल तर झाल्याच्यानंतर आम्ही तुम्हाला कुठे कुठे तुम्हाला प्रेफर्ड पोस्टिंग लोकेशन पाहिजे हे तुम्हाला विचारू. समजा तुम्ही हेडक्वार्टर टाकलं तर त्याला दुसरा ऑप्शन नसेल, पण हेडक्वार्टर शिवाय तुम्हाला असं वाटतं की या 1, 2, 3, 4 ठिकाणी मला प्रेफर्ड पोस्टिंग लोकेशन पाहिजे, त्याचा विचार होईल. त्या पद्धतीने त्यांनी सांगितलं आहे. अजून याच्यामध्ये जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याला मी हायलाईट केलेला आहेच, त्यामुळे कोणता मुद्दा आपला जो आहे तो सुटणार नाही. 44 पानांचं
जे आहे ते नोटिफिकेशन आहे, पण त्यातला महत्त्वाचा पार्ट जो तो मी घेतला आहे. एक्झामसाठी ॲप्लिकेशन जास्त येईल कारण की एनी ग्रॅज्युएट आहेत, नंबर ऑफ वेकन्सीज पण चांगले आहेत, त्यामुळं नॉर्मलायझेशन होईल. आणि नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युलासुद्धा त्याने दिलेला आहे बघा. खूप वेळेस विद्यार्थी जे आहेत त्या फॉर्म्युल्याकडे पाहताना काही जण असं म्हणतात की नॉर्मलायझेशन हे ॲक्युरसी चांगली ठेवल्याने होतं असं म्हणतं. आता थोडंसं विषयांतर करतोय. स्पेसिफिकली बँक आणि इन्शुरन्स एक्झाममध्ये खूप वेळेस यूट्यूबवर तुम्ही असं ऐकतात की ॲक्युरसी चांगले असेल तर नॉर्मलायझेशन चांगलं होतं असं म्हणतात, पण तसं काहीच नसतं असं मी नेहमी सांगतो. हा फॉर्म्युला बघा, ह्या फॉर्म्युल्यातला प्रत्येक टर्म बघा, SD म्हणजे स्टँडर्ड डेव्हिएशन, ह्या प्रत्येक टर्ममध्ये ॲक्युरसीचा उल्लेख नाही. तो ॲक्च्युअलमध्ये तुमचं जे काही नॉर्मलायझेशन त्यासाठी महत्त्वाचा जो पार्ट आहे, तुम्ही ज्या शिफ्टमध्ये आहात त्या शिफ्टमध्ये जेवढ्या लोकांनी एक्झाम दिली त्या एक्झाम दिलेल्या विद्यार्थ्यांचे ॲव्हरेज मार्क्स ही खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे आणि तो त्यामध्ये दिलेला आहे. तो रॉ स्कोअर जो आहे तो दिलेला आहे. तर त्यामुळं हे मनातून काढा की तुम्ही ॲक्युरसी खूप चांगली ठेवली म्हणजे नॉर्मलायझेशन चांगलं होतं. हा फॉर्म्युला नीट बघा. हा फॉर्म्युला TCSचा असावा, त्याने दिलेला आहे. IBPS तो फॉर्म्युला पब्लिश करत नाही, केलाही असेल IBPSच्या वेबसाईटवर, पण त्या हिशोबाने जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त तुमच्या शिफ्टचा ॲव्हरेज, बाकी शिफ्टचा ॲव्हरेज, टॉप 10 विद्यार्थ्यांचे 10% विद्यार्थ्यांचा ॲव्हरेज मार्क्स त्याच्यावरती डिपेंड असतं, तुमच्या ॲक्युरसीवर ते डिपेंड नसतं. आणि त्याच्याबद्दलचा फॉर्म्युला सुद्धा त्यांनी तुम्हाला ते दिलेला आहे बघा. त्याच्यानंतर जर दोघांचे मार्क्स सारखे असतील तर जो ज्याचा डेट ऑफ बर्थ, ज्याचं वय जास्त असेल तो त्या दोघांपैकी फायनल सिलेक्शनला जाईल. त्यानंतर कोणकोणत्या त्यांच्या ऑफिसेसला किती किती जागा आहेत ते सुद्धा दिलेलं आहे. घाबरू नका. तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर जर तुम्हाला जाण्याची इच्छा नसेल तर तुम्हाला नागपूर ऑफिस आहे बघा महाराष्ट्रामध्ये. अजूनही MP मध्ये जवळ सुद्धा ऑफिसेस आहेत. अदर दॅन नागपूर इतरही ठिकाणी त्यांचे पुण्यामध्ये बघा, हे पुण्यातले ऑफिसेस आहेत, तुम्हाला दिसत असतील. त्याच्यानंतर पुण्यामध्ये 2-3 ऑफिसेस आहेत जर तुम्ही पाहिलं त्यामध्ये. तर महाराष्ट्राच्या बाजूचे जेवढे काही आहेत समजा राज्य, त्याच्यामध्ये बारामतीला सुद्धा एक ऑफिस आहे बघा, नागपूरचं ऑफिस आहे, तुम्ही पाहिलं असेल त्यामध्ये. तर भरपूर ऑफिसेस महाराष्ट्रात सुद्धा आहे जिथे की वेकन्सीज आहेत. त्यामुळं बाहेर सुद्धा मला असं वाटतं की तुम्हाला अदर दॅन महाराष्ट्राबाहेर सुद्धा पोस्टिंग मिळत असेल आणि असा जॉब मिळत असेल जो की लेवल 6 आणि लेवल 7चा जॉब आहे ॲज पर 7 CPC, तर तुम्ही सोडला नाही पाहिजे. एक्झामची सेंटर प्रीचे ज्याबद्दल मी तुम्हाला बोललो होतो त्यामध्ये अमरावती आहे, औरंगाबाद आहे, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक आणि पुणे हे जे ते महाराष्ट्रातले एक्झाम सेंटर असणार आहेत. त्याच्यानंतर एक्झामचा पॅटर्न सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जर तुम्ही बघितला तर यामध्ये प्री एक्झाममध्ये व्यवस्थित बघा, आपलं रिझनिंग, GA, क्वांट आणि इंग्लिश हा 25-25 प्रश्न आणि 50-50 मार्क अशा पद्धतीने दिलेले आहेत. आत्ताच तुम्ही ESICची UDCची एक्झाम दिली असेल बघा, तर टिपिकली त्या पद्धतीचा आहे, पण सोबत सिलेबस दिलेला आहे. काय काय वेगळा पार्ट आहे तुम्हाला सोबत सांगतो बघा. एका तासाचा पार्ट आहे, पण हा वाला पार्ट ESICच्या UDCच्या प्रीला किंवा MTSच्या प्रीला मॅच करतोय बघा. तर हा वाला असेल 1:10 रेशोमध्ये. जेवढ्या जागा आहेत समजा 462 जागा आहेत तर गुणिले 10, 4,500-5,000 लोकांना ते मेन्ससाठी घेतील. मेन्स ज्या बेसिसवर सिलेक्शन असेल, मेन्समध्ये फक्त गणित आणि इंग्रजी 2च विषय आहेत. गणिताचं वेटेज 100 मार्क, इंग्रजीचं वेटेज 100 मार्क आणि डिस्क्रिप्टिव्हचं वेटेज 100 मार्क. डिस्क्रिप्टिव्ह तुम्ही इंग्लिश किंवा हिंदी कशातही लिहू शकतात. या 300 मार्कापैकी फायनल सिलेक्शन तुमचं होणार आहे. या 300 पैकी 200 मार्काचं तुमचं ऑब्जेक्टिव्ह आहे, 100 मार्काचं तुमचं डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे. सर डिस्क्रिप्टिव्ह आहे म्हणून आम्ही फॉर्म भरून नये का, असं काही असेल तर मी शेवटी त्याबद्दल बोलतो, किंवा आताही सांगायचं असेल तर हा डिस्क्रिप्टिव्हचा पार्ट खूप सोपा असतो. खूप विद्यार्थ्यांचा यावर्षी IBPS POचा प्रीचा निकाल अचानक आला होता आणि मेन्सच्या वेळेस त्यांनी डिस्क्रिप्टिव्ह केलं, पण जेवढं त्यांनी डिस्क्रिप्टिव्हबद्दल ऐकलं होतं खूप जणांनी सांगितलं सर असं काहीच नाही आहे, नेहमीची आम्हाला फक्त सवय लागेल. प्रीपासून मेन्सपर्यंत वेळ तितका असतो की तुमची डिस्क्रिप्टिव्हची तेवढी तयारी जी ती होऊन जाते. खूप जास्त वेळ त्याला लागत नाही, ते इंग्लिशमध्ये असो किंवा हिंदीमध्ये असो. त्याच्यानंतर फायनल सिलेक्शन ह्याच 300 मार्कावर होणार आहे. याच्यानंतर तुमची एक स्किल टेस्ट होईल. निगेटिव्ह मार्किंग, ह्या परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंग 1/3 आहे, जी की एखाद्या रेल्वे परीक्षेसारखी असते. तुम्ही जर पाहिला तर प्रत्येक परीक्षेचा फ्लेवर त्यामध्ये दिलेला आहे. बँक एक्झामचा फ्लेवर दिलेला आहे, निगेटिव्ह मार्किंग 1/3 घेऊन रेल्वेचा फ्लेवर दिलेला आहे. टिपिकली रिझनिंग किंवा सिलेबस पाहिले तर तुम्हाला SSCचा सुद्धा फ्लेवर त्यामध्ये येऊन जाईल. स्किल टेस्ट जी ती स्किल टेस्ट जर तुम्ही बघितली तर ती क्वालिफाईंग असणार आहे, ज्यामध्ये तुमचं वर्ड, एक्सेल आणि पॉवर पॉईंट याच्याबद्दलची एक छोटीशी टेस्ट जी ती असते. प्रत्येक मॉड्यूल 15-15 मिनिटाचा असतो, खूप सोपी असते. सिलेबसमध्ये तुम्ही बघा, रिझनिंगच्या सिलेबसमध्ये तुम्हाला असं दिसेल की याच्यामध्ये रिझनिंगमध्ये मी पाहिलं आहे स्पेस ओरिएंटेशन झालं, स्पेस व्हिज्युअलायझेशन झालं, वेन डायग्राम झालं, त्याच्यानंतर पंच होल, पॅटर्न फोल्डिंग, अनफोल्डिंग,
हा जर पार्ट बघितला हा SSCच्या रिझनिंग सोबत मॅच करतो. जर डिफिकल्टी लेवल वाईज मी बँकिंगचं रिझनिंग 100 ही डिफिकल्टी लेवल पकडलं तर SSCच्या रिझनिंगची डिफिकल्टी लेवल मी 25 ते 30च्या आसपास मानतो. म्हणजे अर्ध्यापेक्षाही सोपं हे रिझनिंग असतं टिपिकली बँक एक्झामपेक्षा. तर ह्यासाठी तुम्हाला अवघड सेटिंग अरेंजमेंट पझल इनपुट आउटपुट करायची गरज नाही आहे. याच्यामध्ये टिपिकली SSCचा एखादा पॅटर्न जो असतो तो पॅटर्न तुम्हाला फॉलो करायचा आहे. जर ह्या पॅटर्नचे क्वेश्चन तुम्हाला लागत असतील तर SSCच्या CHSL, CGL आणि MTS किंवा इतरही कोणते कॉन्स्टेबल ह्या सगळ्या झालेल्या परीक्षांचे PDF जे आहेत ते अवेलेबल असतात झालेल्या सगळ्या शिफ्टमध्ये. 30-30, 40-40, 50-50 शिफ्टमध्ये परीक्षा होतात. फक्त त्यांचे जुने पेपर जर सोडवतात तुम्हाला हे सगळं येऊन जाईल. त्यातला जनरल अवेअरनेसमध्ये जर तुम्ही बघितलं त्यामध्ये हा हिस्ट्रीचा पार्ट येतो. द टेस्ट विल ऑल्सो इन्क्लूड क्वेश्चन रिलेटेड टू इंडिया अँड इट्स नेबरिंग कंट्रीज स्पेशली पर्टेनिंग हिस्ट्री, कल्चर, जिओग्राफी, इकॉनॉमिक सीन, जनरल पॉलिसी आणि सायंटिफिक रिसर्च. त्यामुळं टिपिकली हा वाला पार्ट SSCच्या साईडकडे जास्त झुकणार आहे. त्यासाठी पुस्तकाचं नाव मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे की मनोहर पांडेचं पुस्तक तुम्ही वापरू शकता. दुसऱ्या टप्प्यामध्ये ल्युसेंटचं पुस्तक तुम्हाला कामाला येईल. पण मनोहर पांडेच्या बुक्सपासून तुम्ही चालू केलं पाहिजे हा वाला पार्ट. याच्यामध्ये सायन्सबद्दल कुठं तेवढं जास्त बोलले नाही, सायंटिफिक वगैरे शब्द आलेला आहे पण जनरल नॉलेज वेगळं आणि जनरल सायन्सबद्दल वेगळं बोललेलं नाही आहे. क्वांटच्या पार्टमध्ये जर तुम्ही बघितलं सर्ट्स अँड इंडिसेसचा पार्ट आहे. खाली जर तुम्ही आला ट्रायंगल अँड इट्स व्हेरियस काइंड, कॉन्ग्रुएन्स, सिमिलिटी ऑफ ट्रायंगल, सर्कल, कॉर्ड, टँजेंट, अँगल सबटेंडेड बाय कॉर्ड हा सगळा पार्ट आलेला आहे. सर मग क्वांटमध्ये जर ॲडव्हान्स मॅथ्सचा पार्ट आलेला आहे तर आम्ही फॉर्म भरावं की नाही? डिफिकल्टी लेवल खूप चिंदी असते. सर सिद्ध करा. आत्ताच IARची परीक्षा झाली पाठीमागे 641 टेक्निशियनची. त्या विद्यार्थ्यांना विचारा, त्यांना फक्त मला डिफिकल्टी लेवल काय येते. 10वीपेक्षाही डिफिकल्टी लेवल कमी ह्या वाल्या पार्टची असते. आणि इंग्लिश कॉम्प्रिहेन्शनचा पार्ट जो तो टिपिकल इंग्लिशचा हा ग्रामर ओरिएंटेशन याचं जास्त असतं. मेन्सचा सुद्धा पार्ट त्यांनी दिलाय तोच आहे, काही नाही. एखाद दुसरा टॉपिक पुढे मागे होत असतो. स्टॅट्समध्ये एखाद दुसरा टॉपिक ॲड झाला की तेवढंच तो वाला पार्ट ॲड होतो. बाकी खाली वेगळे सर्टिफिकेट, त्याने जे सर्टिफिकेटचे फॉर्मॅट जे कोणत्याही एखाद्या गव्हर्नमेंटच्या ॲडव्हर्टिजमेंटमध्ये असतात ते सगळे फॉर्मॅट, SC कॅन्डिडेटचा फॉर्मॅट, ST कॅन्डिडेटचा फॉर्मॅट, फिजिकली चॅलेंज विद्यार्थ्यांचा फॉर्मॅट हा सगळा एका खाली एक त्यांनी दिलेला आहे बघा. तर यामध्ये हे सगळे फॉर्मॅट दिलेले आहेत. पुढे मी का अप्लाय करावा किंवा का करू नाही? सर ह्या ॲडसाठी जर माझा ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट्स असेल तर मला एक्स्ट्रा फायदा होईल का? तर त्याचा वेगळा फायदा होणार नाही. जर इंटरव्ह्यू असला असता एखादा झाला असता, प्री मेन स्किल टेस्ट हे होईपर्यंत ती संस्था आपलं तोंडच बघत नाही. त्यांना कुठून कळणार की कोणतं ग्रॅज्युएशन आहे म्हणून. तर त्यामुळं शक्यतो आपल्या कोणत्याही ग्रॅज्युएशनचा फायदा होणार नाही. जेवढे काही सगळे एनी ग्रॅज्युएट आहेत त्या सगळ्यांना समान संधी त्यामध्ये असणार आहे. कुणी आणि का अर्ज करावा? का करावा? एक्झाम सेंटर अक्रॉस महाराष्ट्रात सगळीकडे आहेत. प्रीचे मेन्सचे एक्झाम सेंटर मुंबईला आहे. तर प्रीचे एक्झाम सेंटर सगळीकडे आहेत. एक्झामचा फोबिया घालवण्यासाठी सुद्धा मी नेहमी सांगत असतो की तुम्ही अप्लाय केलं पाहिजे म्हणून. कारण की दर महिन्याला कोणती ना कोणती एक्झाम आपल्या हातामध्ये असेल तर त्याचा बेनिफिट आपल्याला होतोच. कुणी अप्लाय करावं? तर आता सध्या जे विद्यार्थी तयारी करतात किंवा ज्यांनी पाठीमागे आतापर्यंत ज्यांनी याच्या आधी काही बॅचेस केलेल्या आहेत किंवा जुने विद्यार्थी मागच्या वर्षी वेगवेगळ्या बॅचेस केलेल्या आहेत, समहाऊ काही मार्कांनी त्यांचं राहिलं ते विद्यार्थी प्लस नवीन विद्यार्थी यांचे ॲटलिस्ट 2-3 महिने बॅचेस झालेले आहेत. आताचे 2-3 महिने आणि मे जूनचे महिने आपण पकडलं 3-4 महिन्याच्या अभ्यासावर ह्या एक्झाम काढू शकतात. कारण की ह्याची डिफिकल्टी लेवल प्री असो अथवा मेन्स ही खूप कमी असते. त्यानंतर ही परीक्षा ट्रान्सपरंट होईल का? ऑब्व्हियसली होईल. TCS कडे परीक्षा आहे. आणि स्पीडली होईल का? बिलकुल. परीक्षेची जे आहेत ते TCS कडे असल्यामुळं रिक्रुटमेंट प्रोसेस खूप फास्ट होते. महाराष्ट्रात पोस्टिंग होईल का? तुम्ही प्रेफरन्स द्यायचे आहेत तर तिथे जागा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या बघितल्या असू तुम्ही. नागपूरला काही ऑफिसेस आहेत, पुण्याला 3-4 ऑफिसेस आहेत, बारामतीला सुद्धा ऑफिसेस आहेत. तर त्या ठिकाणी वेकन्सीज सुद्धा आहेत. तर त्या ठिकाणी वेकन्सी असेल तर तुम्हाला मिळून जाईल. त्यामुळं ऑफिसेस अक्रॉस इंडिया सगळीकडे आहेत. परीक्षा बँकिंग की SSC पॅटर्न? किंचित SSC पॅटर्नला परीक्षा जास्त झुकलेली आहे. तयारीचा फायदा तुम्हाला NTPC CBT 2 साठी किंवा NTPC CBT 2च्या विद्यार्थ्यांना ह्या परीक्षेसाठी उलटा किंवा आधी SSCची तयारी करायचो तर ह्या एक्झामला फायदा होईलच. आणि वाईस वर्सा दोन्ही पद्धतीने तुम्हाला याचा फायदा जो तो होणार आहे. प्रमोशनच्या संधी याच्याबद्दल जास्त सांगता येणार कारण की आत्ताच मागच्या 10-20 वर्षात त्यांनी रिक्रुटमेंट काढलेले आहेत. त्यामुळे जुने कोणते विद्यार्थी तिथं आता सध्याला लागलेले नाही आहेत. त्यामुळे प्रमोशनच्या संधीबद्दल मला बोलता येणार नाही. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तिथे जॉबला लागल्यानंतर जर तुमचं ड्रीम
इतर जॉब्स असतील, SSCचा जॉब असेल, RBIचा ग्रेड बीचा असेल, नाबार्ड ग्रेड एचा असेल, UPSCच्या परीक्षेचं तुमचं टार्गेट असेल, तर परीक्षेच्या तयारीला वेळ तुम्हाला चांगला मिळणार आहे. लेवल 6 आणि लेवल 7च्या ज्या पगारी आहेत त्या 7 CPC नुसार चांगल्याच आहेत. डिपेंडिंग ऑन सिटीची लेवल X, Y आणि Z यानुसार आहेत, पण मला असं वाटतं 50-55च्या पुढे या पगारी सहज जातात. कारण की आपण त्या दिवशी बघितलं होतं लेवल 3ची पगार ही 40,000 39,000 चालली होती, तर याचा पगार निश्चित 50-55च्या पुढेच असेल. पुस्तकं आणि टेस्ट सिरीज कोणते, तर पहिल्यांदा मी GK साठी तुम्हाला मनोहर पांडेचं पुस्तक सांगितलं होतं, आर्यन प्रकाशन. त्याच्यासोबत सोबत लुसेंटचं पुस्तक जनरल नॉलेजचं, ऑब्जेक्टिव्ह डिस्क्रिप्टिव्ह दोन्ही पद्धतीने ते पुस्तकं अवेलेबल आहेत. हिंदी आणि इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये सुद्धा ते पुस्तकं अवेलेबल आहेत. त्याच्यासोबत टेस्ट सिरीज जे आहेत मी ते GKचं झालं. मॅथ्स आणि रिझनिंगसाठी तुम्ही जास्तीत जास्त SSCच्या MTS आणि CHSL लेवलपर्यंत किंवा CGLच्या प्री लेवलपर्यंत इथपर्यंत जे ते तुम्ही तयारी जे ते करू शकतात. त्यासाठी सगळ्यात बेस्ट कॉन्टेंट क्वांट आणि रिझनिंगसाठी, मॅथ्स आणि रिझनिंगसाठी बेस्ट कॉन्टेंट म्हणजे हे आतापर्यंत जेवढे काही पेपर झालेले आहेत, बँकिंगचे पेपर असतील तर ते बाहेर मिळत नाहीत, पण SSCचे पेपर जे ते नंतर बाहेर मिळतात. हे सगळ्या पेपरचं एक PDF असते, जो आपण आपल्या ABD संकल्प पण खूप वेळेस टाकलेला आहे त्याच्या आधी. तर या सगळ्या PDF जर तुम्ही आधी सोडवला तर तो सगळ्यात चांगला कॉन्टेंट मला असं वाटतं ह्या एक्झामसाठी असेल. किंवा टॉपिक वाईज असेल तर वेगवेगळे पुस्तक तुम्हाला टिपिकली राकेश यादव पब्लिकेशनचे पुस्तक आहेत किंवा किरण प्रकाशनचे पुस्तक आहेत, ते सुद्धा तुम्हाला क्वांट, रिझनिंग आणि इंग्लिशसाठी वापरता येतील. परीक्षेची डिफिकल्टी ऑलरेडी सांगितलेलं की खूप कमी असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखादी बँक एक्झामची ॲडव्हर्टिजमेंट असेल तर त्यासाठी वेगळी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेगळी मेहनत करावी लागत नाही. पण ह्या अशा ॲडव्हर्टिजमेंटला आपल्याला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायला खूप जास्त मेहनत जी ती घ्यावी लागते. का तर फॉर्मची डेट निघून जाते पण विद्यार्थी इथपर्यंत पोहोचत नाही. तर असं होऊ नये म्हणून माझं असं म्हणणं होतं की अशा ॲडव्हर्टिजमेंट ज्या विद्यार्थ्यांपर्यंत सहसा पोहोचत नाही आणि जो की प्युअर 24 कॅरेट सरकारी जॉब आहे, तो पब्लिक सेक्टरचा जॉब नाही आहे, तर असे जॉब्स तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत. आणि मला असं वाटतं की एक सायझेबल तयारी तुमची झालेली आहे. खूप वेळेस